झी मीडियानं अधोरेखित केलं असतानाच आज याच धारदार मांजानं एका युवकाचा जीव घेतलाय। नागपूरमधली ही घटना आहे। या घटनेमध्ये राहुल नागपुरे या 26 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झालाय। वडिलांचं आधीच निधन झाल्यामुळे आईसह 2 बहिणींची जबाबदारी राहुलवर होती, पण कुटुंबाच्या एकुलत्या एक कमावत्या मुलाचा नायलॉन मांजानं बळी घेतला। या घटनेमुळे नागपुरे कुटुंबीय हवालदिल झाले। राहुलच्या या मृत्यूला जबाबदार कोण? बेजबाबदार पतंगप्रेमी की निर्ढवलेलं प्रशासन? याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे। ते आज संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करत असताना कोणतरी अनोळखी पतंग उडवत असताना तो पतंग एखादा कट झाला असेल आणि या ठिकाणी असा तो मांजा असा लोंबकळत होता। आणि त्याच वेळेला राहुल नागपुरे वय 26 वर्ष राहणार उडकेश्वर हे येथून त्याच्या स्वतःच्या मोटरसायकलवरून ते त्यांच्या प्रायव्हेट जॉबसाठी जात असताना तो मांजा त्यांच्या गळ्याला लागून गळ्याला जखम झाली। आणि ते जखमी झाल्यानंतर आम्हाला संदेश मिळाल्यानंतर त्यांच्या मित्रांच्या सहाय्याने तात्काळ आम्ही श्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या ठिकाणी उपचार चालू असताना ते मयत झाले। आई वडिलाला तो एकच मुलगा आहे, 2 बहिणी आहे आणि आई आहे। वडील मरण पावले आणि अशी जे दुर्दैवी घटना यापुढे होऊ नये असं शासनाने सुद्धा याच्यावर बंदी आणावी लायनलच्या याच्यावर असं मी शासनाला सांगू इच्छितो। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट नागपूरला। आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे सध्या आपल्या सोबत आहेत। अखिलेश, संपूर्ण राज्य संक्रांत साजरी करत असताना नागपूरवर मात्र एक प्रकारे शोककळा पसरलेली आहे। कालच खरं तर या संदर्भातली बातमी तुम्ही दिलेली होती आणि नायलॉनचा मांजा किती घातक आहे याविषयी वारंवार जनजागृती केलेली होती। आज पुन्हा एक बळी गेलेला आहे। नेमकं काय घडलंय? खरं आहे मोल, आणि हा मांजा किती घातक आहे आपण कालच दाखवलं होतं। पक्ष्यांना इजा तर होतेच, पण आता मनुष्याचा जीव देखील जायला लागला आहे। ह्याआधी 6 वर्षापूर्वी एका 4 वर्षाच्या मुलाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता, पण सातत्याने ह्यामुळे त्रास होतो आहे। लोकांना रुग्णालयात जावं लागतं, लोकांचे गळे कापतात, पण तरी अजूनही काही फरक पडला नाही आहे। आणि त्यामध्ये मला वाटतं 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एकीकडे पतंगप्रेमींनी देखील याकडे लक्ष द्यायला हवं। नायलॉनचा मांजा आहे जो हा पारंपरिक मांजापेक्षा स्वस्त मिळतो, जास्ती धारदार असतो, म्हणून ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। एकीकडे पतंगप्रेमींनी देखील मांजाचा वापर करायला नको। दुसरीकडे प्रशासनाने देखील यावर बंदीसंबंधी कुठलेही प्रभावी पावलं उचलले, त्यामुळे एकीकडे माणसांचा जीव जातोय, पक्ष्यांचा जीव जातोय, पण तरीही प्रशासन काही कारवाई करत नाही। त्यामुळे अजून किती जीव जाण्याचे वाट प्रशासन बघतंय, किंवा हे जे नागपूरच्या पतंगप्रेमी असे किती आणखीन जीव घेणारा प्रश्न आता नागपूरकरांना पडलाय आणि यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा। अशी घटना पुढे होऊ नये याकरता सर्वांनीच प्रयत्न करण्याची आता गरज आहे। बिलकुल, अनेक NGOज यासाठी काम करतायत। झी मीडियाच्या माध्यमातून वारंवार आपण याविषयी जनजागृती करतो आहोत, मात्र अजूनही प्रशासन ढिम्म आहे। अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार हा प्रश्न आजही कायम आहे। धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।